नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भाजपचं जे नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी नवीन नितीन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली आहे, तिच्यावर अनेकांनी आपापल्या पद्धतीत विश्लेषण केले. स्मृती इराणींना परत आणलं का, राम माधवला परत आणलं का, वगैरे वगैरे खूप काय झालं. आणि महाराष्ट्राचा एक ओळखीचा चेहरा असलेले विनोद तावडे यांना ज्येष्ठ सरचिटणीस किंवा महासचिव म्हणून आणलं गेलं, त्याचीही चर्चा झाली. पण या सगळ्या नावांची यादी घोषित केल्यानंतर मला वाटतं 1-2 दिवसांनी जेव्हा प्रत्यक्ष कोणाकोणाला कुठची जबाबदारी देण्यात आली, ते जेव्हा स्पष्ट झालं, त्याकडे कोणी फारसं गांभीर्याने बघितलंय असं मला वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशचा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे. एक तर तावडे हे महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या कुठल्याही मराठी पत्रकाराला एका सत्तेत बसलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या मोक्याच्या जागेवर एका मराठी नेत्याची निवड झाली तर बरं वाटणं स्वाभाविक आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये आता त्यांना निवडणुकीसाठी प्रभारी करण्यात आलं, त्याचं महत्व अशासाठी आहे की उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि पंतप्रधान पदाचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो असं सातत्याने म्हटलं गेलं आणि ते स्वाभाविक आहे. गेल्या वेळेला आपण बघितलं 2024च्या निवडणुकीत देशातली 2 मोठी राज्य 80 खासदार पाठवणारे उत्तर प्रदेश आणि 48 खासदार लोकसभेत पाठवणारा महाराष्ट्र, इथे भाजपची संख्या घटली आणि भाजपला बहुमत गमवावं लागलं. पण त्याच वेळेला एक जुना इतिहास नाही आहे, अगदी ताजा इतिहास आहे, तो 2014चा आहे. 2014 मध्ये याच उत्तर प्रदेशमध्ये विसर्जित होणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपचे 80 पैकी फक्त 10 खासदार होते. काँग्रेसचे 22, समाजवादी पक्षाचे 20 आणि मायावतींच्या पक्षाचेही 20 खासदार होते. पुढे 4थ्या क्रमांकावर भाजप होता आणि 2014चे निकाल लागले तेव्हा पारडं कुठल्या कुठे फिरलं होतं. 80 पैकी 71 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या आणि आणखीन 2 जागा अपना दल नावाचा जो मित्र पक्ष होता त्याला मिळालेल्या होत्या. आणखी फक्त 2 पक्षांना 2014च्या लोकसभेत यश मिळवता आलं होतं, पण त्याची अक्षरशः टवाळी अमित शहानी केली होती, जे नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मला आठवतं 2014चे निकाल लागत असताना याविषयी जे विश्लेषण कुठल्या कुठल्या चॅनेलवर चालू होतं त्यात सहभागी होताना अमित शहानी एक उच्चारलं होतं की भाजप आणि मित्र पक्ष सोडून कुठल्याही पक्षाला यश मिळालेलं नाही, बाकी पक्ष नाहीत. तेव्हा मला वाटतं प्रणय राय की कोणी सांगितलं समाजवादी पक्षाला 4 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. तेव्हा अमित शहानी अंगुली निर्देश केला होता की कोण निवडून आले ते बघा. समाजवादी पक्षाचे 5ही लोकसभेत पोहोचलेले सदस्य हे एकाच यादव परिवारातले आहेत, यादव जातीचे नाही, यादव परिवारातले आहेत. आणि दुसरा पक्ष जो आहे ज्याचे 2 खासदार निवडून आले ते मायलेक आहेत, म्हणजे राहुल गांधी आणि त्यांची आई. मुद्दा इतकाच मित्रांनो की 8 लोकसभा निवडणुकीनंतर सिंगल पार्टी मेजॉरिटी भाजप घेऊन आला. त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान उत्तर प्रदेशचं होतं आणि उत्तर प्रदेशचा प्रभारी म्हणून
त्यावेळेला अमित शहाना आणलं गेलं होतं. अमित शहानी ते जे यश मिळवलं किंवा पक्षाला इतक्या मोठ्या संख्येने लोकसभेत निवडून आणलं उत्तर प्रदेशातून, त्यानंतर अमित शहा नावाचा दबदबा सुरू झाला राजकारणामध्ये. तोपर्यंत अमित शहाकडे गुजरात मधून तडीपार केलेला नेता, ज्याच्यावर त्या वेगवेगळ्या एन्काउंटरचं, फेक एन्काउंटरचे आरोप होते, अशा अमित शहाना त्या आरोपातून बाहेर काढणारी जर कुठची गोष्ट असेल तर ती 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या उत्तर प्रदेशातून जिंकलेल्या 71 जागा होत्या. ज्यावेळेला पहिल्यांदा मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले, त्यानंतर राजनाथ सिंग पक्षाध्यक्ष होते. त्यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी जे प्रभारी नेमले त्यामध्ये अमित शहा हे गुजरातच्या बाहेर पहिल्यांदा राजकारण करत होते आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून ते उत्तर प्रदेशात पोहोचले. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. आणि आता अमित शहा इथे पण हिंदू मुस्लिम करणार म्हणून हलकल्लोळ माजला होता. पण त्याकडे पाठ फिरून अमित शहा आपल्या कामात गंभीरपणे घुसले, रमले आणि त्यांनी तो चमत्कार घडवला होता. त्यानंतर अमित शहा केंद्रात देखील मंत्री वगैरे होऊ शकले असते, पण ते झाले नाहीत. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्यापेक्षा अमित शहानी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं पसंत केलं आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या ज्या मोहिमा चालवल्या, एकामागून एक राज्य तर जिंकली, पण 10 कोटीपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेला जगातला सर्वात मोठा लोकशाही पक्ष म्हणून भाजपला त्यांनी महत्व मिळवून दिलं. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला अमित शहा हे उत्तर प्रदेशचे निवडणुकीतले प्रभारी झाले 2014 मध्ये, त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था विपरीत होती, वाईट होती. 80 पैकी फक्त 10 खासदार भाजपचे होते आणि तिथून विचार करा 7 पटीने अधिक खासदार निवडून आणणं ही छोटी गोष्ट नव्हती. पण ज्या पद्धतीत अमित शहा काम करतात, निवडणूक म्हणजे एकेका बूथलाही महत्व द्यायचं, एकेका वॉर्डाला, विधानसभा क्षेत्राला, लोकसभा क्षेत्राला इतकं बारकाईने महत्व द्यायचं की जणू काय एकेका आमदाराची देखील कुंडली पक्षाकडे असावी. अशा पद्धतीत अमित शहा आपल्या निवडणुकीच्या यंत्रणेचं काम उभारतात. आणि कमी अधिक त्यांच्याच वयोगटातले असलेले विनोद तावडे सुद्धा त्याच पद्धतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, पण महाराष्ट्रामध्ये विनोद तावडे यांनी ज्या प्रकारे झटपट यश मिळवत अगदी राज्यात मंत्रिमंडळात स्थान मिळवलं होतं, विधान परिषदेत विरोधी नेते झाले होते आणि 2019च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि एक प्रकारे या चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला होता. पण मुद्दा एक जागा एक तिकिटाचा नव्हता. विनोद तावडे आणि त्यांच्याबरोबरच निवडणुकीत तिकीट मिळवून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यात आलं, राष्ट्रीय स्तरावर सचिव करण्यात आलं. आणि ही एक मोठी संधी असते. ती संधी ओळखण्याची क्षमता किंवा मुरब्बीपणा विनोद तावडे यांच्याकडे होता. आपल्याला तिकीट नाकारलं गेलं, आपल्यावर अन्याय झाला असं एकनाथ खडसे वगैरे सारखे ज्येष्ठ म्हणत असताना विनोद तावडेंनी याविषयी चकार शब्द उच्चारला नाही. आणि विनोद तावडे हे निमूटपणे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करायला लागले आणि जी जी जबाबदारी पडली ती त्यांनी गंभीरपणे उचलली, सांभाळली आणि त्यामध्ये यश मिळवून दाखवलं.
मग चंडीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीपासून काल परवाच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतची वाटचाल बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की विनोद तावडे हा किती हाडाचा मुरब्बी कार्यकर्ता आहे आणि तितकाच सावध आणि कुशल संघटक आहे. संघामध्ये काम करताना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जे जे काय कष्ट उपसलेले आहेत त्याच्या परिणामी त्यांना आमदारकी, विधान परिषदेतलं विरोधी नेतेपद किंवा पुढल्या काळात मंत्रीपद मिळालं. पण पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करणं, जसं देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचा आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद निमूटपणे स्वीकारलं होतं आणि अपयश आल्यानंतर आपल्याला सत्तेतलं पद नकोय, आपण पक्षाचं काम करतो अशी ऑफर दिली होती. विनोद तावडे त्याच पठडीतला कार्यकर्ता आहे हे विसरू नका. आणि अमित शहा सुद्धा हे त्याच पठडीतले कार्यकर्ता होते. अमित शहा सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून या सर्वोच्च पदापर्यंत आज गृहमंत्री म्हणून देशाचे पोहोचलेले. एक गोष्ट, अमित शहाची जी गुणवत्ता आहे, जी चतुराई आहे, तिथे काही तुम्हाला असा भाग किंवा त्याची झलक तुम्हाला विनोद तावडे मध्ये मिळते. आणि आज विनोद तावडे यांना ज्या वेळेला उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका दार ठोठावत असताना प्रभारी म्हणून पाठवले, तेव्हा लक्षात घ्या विनोद तावडे आणि नवीन नितीन यांची टीम जर तपासायची असेल तर उत्तर प्रदेशात विनोद तावडे यांना जी प्रभारी म्हणून संधी मिळाली आहे ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की मराठा मुख्यमंत्री, मराठा आंदोलन वगैरे ही सगळी चर्चा होत असताना विनोद तावडे हे मराठा आहेत आणि म्हणून भाजपचा मराठा चेहरा ते बनू शकतात यावर चर्चा चालू होती. पण असल्या चर्चेमुळे वाहवत जाणं किती घातक आहे हे समजण्याची बुद्धी सुद्धा विनोद तावडेंकडे आहे. आणि म्हणूनच अशा चर्चेंना कुठलाही प्रतिसाद न देता आणि त्यामध्ये वाहून न जाता तावडे आपलं काम करत राहिले. आणि त्यांनी केलेला सगळ्यात मोठा पराक्रम कुठचा असेल तर काल परवामध्ये मला वाटते 7-8 महिन्यापूर्वी जी बिहारची विधानसभा निवडणूक त्यांनी प्रभारी म्हणून जिंकून दाखवली हे लक्षात घेण्यासारखं आहे. लक्षात घेण्यासारखं आहे. मला आठवतं त्याप्रमाणे 2023 मध्ये ज्या वेळेला अचानक एनडीए सोडून नितीश कुमार हे भाजप विरोधातली राष्ट्रीय आघाडी किंवा गठबंधन बनवण्यासाठी काँग्रेस आणि लालूंच्या गोटात गेले होते, तत्काळ अमित शहानी मोठ्या विश्वासाने विनोद तावडे यांची रवानगी पाटण्याला केली होती. जवळजवळ 1 वर्ष आधी तावडे यांना पाटण्याला बिहारचा प्रभारी म्हणून पाठवण्यात आलं. तेव्हा नितीश कुमार एनडीए मध्ये नव्हते, एनडीए सोडून गेलेले होते आणि काँग्रेसमध्ये होते आणि भाजप विरोधी एक मोठं गठबंधन बनवण्याच्या प्रयत्नात होते. अशा नेत्याला परत एनडीए मध्ये आणणं आणि पुढल्या लोकसभा आणि पुढल्या विधानसभांच्या निवडणुकांची तयारी करणं एवढी मोठी जबाबदारी या तुलनेने अननुभवी म्हणता येईल अशा विनोद तावडेंवर अमित शहानी सोपवलेली होती. आणि ती जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक खेळी करून विनोद तावडे यांनी पार पाडलेली आहे. आणि त्यामुळेच बघता बघता विनोद तावडे हे एक प्रकारे अमित शहा यांचे लाडके होऊन गेले असतील तर नवल नाही. त्यांनी अतिशय कुशाग्रतेने आणि चतुराईने महागठबंधनाच्या तयारीत असूनही आणि त्याचा आरंभ करूनही नाराज असलेल्या नितीश कुमारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला परत एनडीएत आणण्याच्या सगळ्या खेळी केल्या. अर्थात त्यांच्या पाठीमागे अमित शहा होते, नरेंद्र मोदी होते, सगळे असतील. पण प्रत्यक्ष बिहारचा
प्रभारी म्हणून जे काय काम तावडे करत होते ते विसरता येणार नाही. आणि त्यामुळेच अगदी 2024च्या लोकसभा निवडणुका दार ठोठावत असताना समोरच्या गठबंधनामध्ये फार मोठं खिंडार पाडून त्याच्या संयोजकालाच एनडीए मध्ये आणणं ही छोटी खेळी नसते मित्रांनो. ती करण्यातलं सूत्रधार आपण म्हणू किंवा दिसणारा कॅप्टन म्हणू तो विनोद तावडे होता. आणि त्यांनी नुसतं तेवढंच केलं नाही तर त्यानंतर बिहारमध्ये परत एकदा पाचव्यांदा भारतीय जनता पक्ष जिंकेल आणि सत्तेत येईल इथपर्यंत मजल मारून दाखवली. आणि असे विनोद तावडे जर आज काही महिन्यानंतर होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी होत आहेत याला म्हणून महत्व आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती विपरीत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा 2 नंबरचा पक्ष झाला. 63 खासदारावरून भारतीय जनता पक्ष 24च्या निवडणुकीत तब्बल 32 का 33 पर्यंत खाली आला. म्हणजे जसं 2014 मध्ये विपरीत परिस्थितीमध्ये अमित शहा हे उत्तर प्रदेशचे प्रभारी झाले, नेमकी तशी परिस्थिती आज उत्तर प्रदेशचा प्रभारी होताना विनोद तावडेंची आहे. आणि म्हणून विनोद तावडे यांच्यासाठी हा कसोटीचा क्षण सुद्धा आहे. पण त्याच वेळेला ही आपल्या राजकीय जीवनामध्ये विनोद तावडे यांच्यासाठी सुवर्ण संधी सुद्धा आहे. त्यांनी ती जर सुवर्ण संधी साधली तर जसं बघता बघता अचानक अमित शहा हे तडीपार ते देशाच्या राजकारणातले चाणक्य झाले, तेवढी मजल विनोद तावडे मारू शकतात. आणि हे भाजप सारख्या संघटनाधिष्ठित पक्षामध्ये सहज शक्य आहे. असा माणूस आणि इतका सावध माणूस हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये फडणवीसांची टांग अडवेल वगैरे कल्पना करणं म्हणजे शुद्ध बाष्कळ बडबड आहे, मूर्खपणा आहे. आपल्या समोर राष्ट्रीय राजकारण स्वागताला उभं आहे आणि आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गटबाजीमध्ये फसून जावं इतके तावडे मूर्ख नाहीत. आणि गेल्या 4, 5, 6 वर्षामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये वावरताना किंवा राष्ट्रीय पक्षीय राजकारणामध्ये वावरताना आपल्या या सावधपणाची वारंवार साक्ष दिलेली आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये पुढे पुढे त्यांनी केलं नाही, पण बडद्याच्या मागे राहून भाजप आणि संघाच्या इतर दिग्गजांच्या सोबत बिहारच्या निवडणुकीची आणि राजकारणाची सूत्र हलवत हलवत जी काय त्यांनी पल्ला गाठलाय त्याची पावती म्हणूनच बहुतेक अमित शहानी किंवा भाजपच्या हायकमांडने आज उत्तर प्रदेशची जबाबदारी तावडे यांच्यावर सोपवली. मला असं वाटतं की तावडे यांच्यासाठी यासारखी सुवर्ण संधी परत येणार नाही. त्यांनी साधावी अशा शुभेच्छा देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.